संसार बंधन तोडावे गे, हा विचार करा. आणि संसारात त्याच्यामध्ये गुंतू नका आणि त्याच्यातून लवकर सुटका होऊन तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. रामदास स्वामी देखील महाराज सावध केला एका अभंगामध्ये. त्या अभंगाची सुरुवात अशी आहे महाराज, सावधान. महिला मंडळ हा शब्द ऐकून आहात का? महिला मंडळ, सावधान. महिला मंडळ म्हणते ना, आम्ही ऐकूनच काय डोक्यावर सुद्धा पडलाय आमच्या ते, बरोबर की नाही? रामदास स्वामी म्हणतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदना मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग 30 मध्ये काय होते? 30 वर्ष होती पुत्रदार माग फिरते. जागेवर येलात ना? 30 वर्ष होती पुत्रदार माग फिरते. बस बस लागे पाठी मग तो कैसा कर मारते. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 मध्ये काय होतं? प्रपंच पाणी लागतो. भगवंताचं नाम घ्यायलाच महाराज वेळ भेटत नाही. मग 40 वर्षामध्ये काय होतं? 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर अंजवली. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 मध्ये काय होतंय? चष्मा लागतोय महाराज, बरोबर की नाही? काय चष्मे तर असे खतरनाक आहेत महाराज, तुम्हाला नाही बरं, तुमचं काहीच सांगत नाही मी. अभंगातच तसं वर्णन केलं, काय करू मला आता? काय चष्मे महाराज असले जबर आहेत महाराज, ते चष्म्याच्या वरून पाहते, बरोबर की नाही? 40 मध्ये मला चष्मा लागतो, दूरचं लांबचं काहीच मेळच लागत नाही महाराज, बरोबर ना? मग 50 मध्ये काय होते? 50 वर्ष होते हलती दातांच्या भोवती. श्याम केस शुभ्र होते त्यासे म्हातारा बनते. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 50 मध्ये काय सांगितले? हलत्या दातांच्या पंक्ती. म्हणून विचार करा त्या दातांनी आताच काय खायचंय ते महाराज. कारण महाराज दात इतके धोकेबाज आहेत महाराज, उशिरा येतात आणि लवकर पडून ठोका देतात महाराज, बरोबर ना? 50 मध्ये दात तर हलतेच महाराज, परंतु श्याम केस शुभ्र होते त्यासे म्हातारा बनते. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग 60 मध्ये 60ची बुद्धी नाटी मग हाता आली काठी. बस बस लागे पाठी त्यासे हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 मध्ये काय होतंय? महिला मंडळ, बुद्धीच काम, डोकं चालत नाही महाराज. मग हातामध्ये काठी येते महाराज. म्हणून महाराज जपून आताच वापरा महाराज. सोनाला काय आताच बोलू नका. काय म्हातारे तर असे आहेत महाराज, काठी टिकीट टिकीट टिकीट. सोनाने किती तेल टाकतात ते बघूतच महाराज, बरोबर ना? अशा हसायलाच पटायला लागले महाराज. 60 मध्ये काय होतं? डोकं काम करीत नाही.
वस पाठीमागं लागतं महाराज. मग 17 मध्ये काय होतं? 17ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला पैंडवाना. सावध सावधान वाचे मला नारायण, सावध सावधान वाचे मला नारायण. 17 मध्ये काय होतंय? बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला पैंडवाना. सावध सावधान वाचे मला नारायण. बसलेली जागा माझ उठवत नाही. 17 मध्ये काय? 80 मध्ये काय होते? मग वर्ष झाले 80, मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मचले जैशी, जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे मला नारायण, सावध सावधान वाचे मला नारायण. 80 मध्ये काय होते? अपयश होतं महाराज. जीव निसता कासावीस होतो महाराज. बरोबर की नाही? मग 90, मग वर्ष झाले 90, बोलवेना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे मला नारायण, सावध सावधान वाचे मला नारायण. 90 मध्ये काय होते? वाचाच बंद पडते ना महाराज. समजा लागले ना? मग 100 वर्षामध्ये काय होते? एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, आता सावध झाला. सावध सावधान वाचे मला नारायण, सावध सावधान वाचे मला नारायण. इथं बसल्या बसल्याच आयुष्य संपलं महाराज तुमचं. बरोबर की नाही? महाराजांची किती सुंदर रचना आहे बरं. आपण मग सावध झालं पाहिजे का नाही महाराज? सांगायचंय महाराज एकच, की तुम्ही म्हणतात ना आम्ही संसार करून देवाचं नामस्मरण करून, नाही महाराज, चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला नामस्मरण करायचंय ना, तर कामामध्ये काम तुम्ही नामस्मरण करा.